मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी मेंढवण खिंडीत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दोन टेम्पोची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात घडला। यात दोन्ही टेम्पो चालकांचा मृत्यू झालाय। सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर काँक्रिटीकरण करण्याचं काम सुरू आहे, मात्र यावेळी वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक वाहने विरुद्ध दिशेने येतात, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। तर वाहतूक कोंडीमुळे विरुद्ध दिशेने जात असताना मंगळवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान दोन टेम्पोची समोरासमोर टक्कर झाली। या अपघातात ब्रिजला लगन वय वर्ष 38, रवींद्र सिंग वय वर्ष 33 हे दोघेही राहणार उत्तर प्रदेश, हे दोघे टेम्पो चालक गंभीर जखमी झाले होते। त्यांना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। तर सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण काम सुरू आहे, मात्र हेच काम जीवघेणे ठरत आहे। वाहन चालक आणि प्रवासी यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 66 कोटी रुपये खर्च केल्यानंतर मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा मार्ग ठरत आहे। या मार्गावर अपघातांचे प्रमाण काही थांबत नाहीये। रस्त्याच्या सुरू असलेल्या कामात नियोजन शून्य कारभार असल्यामुळे देखील अनेक अपघात घडतच आहे आणि यामध्ये अनेक वाहन चालक मृत्युमुखी पडत आहे। त्यामुळे वाहन चालकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे।